भोजन अंते विषमवारी. म्हणजे जेवणानंतर लगेच पाणी जर पिलं, तर जठराग्नी विझते, पाचकरस पातळ होतात, खाल्लेलं पचत नाही, न पचलेलं सडतं आणि त्यातून टॉक्सिन तयार होतात. टॉक्सिन म्हणजे विषारी द्रव्य. म्हणून भोजन अंते विषमवारी. म्हणून सगळ्यात महत्त्वाचा नियम जेवणानंतर लगेच पाणी प्यायचं नाही. बरोबर? आता बऱ्याच लोकांना असं वाटतं, की जोपर्यंत पाणी पित नाही तोपर्यंत जेवण जात नाही. बरोबर? मग त्यासाठी सुद्धा आयुर्वेदामध्ये ऑप्शन दिलेले आहेत. सकाळच्या जेवणासोबत तुम्ही फळांचा ज्यूस पिऊ शकता. दुपारच्या जेवणासोबत तुम्ही ताक पिऊ शकता आणि रात्रीच्या जेवणानंतर पण 2 तासांनी तुम्ही दूध पिऊ शकता. अशा प्रकारचा लिक्विड इंटेक आपल्या आयुर्वेदामध्ये परमिटेड आहे. आता हा लिक्विड इंटेक असा का परमिटेड आहे? तर सकाळच्या वेळेला आपल्या शरीरात कफाचा प्रभाव वाढलेला असतो. अशा वेळेला जर तुम्ही फळं किंवा फळांचा ज्यूस घेण्यात आला, तर कफाचा प्रभाव कमी होऊन वात-पित्त कफ बॅलन्समध्ये राहायला मदत होते. अच्छा. दुपारी पित्ताचा प्रभाव वाढलेला असतो. हं, अशा वेळेला जर तुम्ही दही, ताक अशा गोष्टी खाल्ल्या, तर हं. पित्ताचा प्रभाव कमी होऊन वात-पित्त कफ बॅलन्समध्ये राहायला मदत होते आणि रात्रीच्या वेळेला वाताचा प्रभाव वाढलेला असतो.